थँक्यू. हे काका आले आणि आपल्याला ब्लूटूथ दिला. परत एक लोकेशन पाठवलं आहे आणि इथून परत दुसरीकडे बोलवतो आहे. लेफ्ट घ्या, लेफ्ट. हां हां 230 रुपये सध्या माझ्या. विसरू नका मात्र आपण ग्राउंड व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. ह्या टायमाला नक्की सबस्क्राईब करा. आपण ग्राउंड फ्लोअरला आलोय. आज आपण जाणार आहोत जोगेश्वरी गाडीमध्ये. सकाळी सकाळी याचं कारण म्हणजे आज आपल्याला गाडी घेऊन नाही जायचं, ट्रेनचा प्रवास आहे. पण गाडीमध्ये आपले पैसे होते ना ठेवलेले, म्हणून गाडीमध्ये यावं लागलं. आणि पैसे किती? 200 रुपये बस. आपल्याकडे एवढेच आहेत, म्हणजे 220 रुपये झाले. तर 230 रुपये आहेत सध्या माझ्याकडं. आणि मी जाणार आहे मीरा भाईंदर नाही, जोगेश्वरी साईड आहे. तर जाण्याचं कारण असं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि आपल्याला ऑर्डर आले ड्रोन शूटची. आणि ड्रोनचा एक प्रॉब्लेम आहे असा का आपल्याकडं ड्रोनची सिंगल बॅटरी आहे. आपण कॉम्बो घेतला नव्हता, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत होते. जसं का ड्रोन खाली उतरवल्यानंतर परत बॅटरी चार्जला लावायची, परत मग त्याच्यानंतर लगेच कोणी सांगितलं का फ्लाय करायचा, परत उतरवलं का चार्जला लावायची. म्हणजे त्यात आवाज जास्त व्हायची. त्याच्यामुळं मग विचार केला की आज एक बॅटरी घेऊ ड्रोनसाठी. तर त्याच्यासाठीच मी चाललो आहे. एक म्हणजे माझ्याकडं ऑलरेडी व्हॉट्सअप नंबर होता त्यांचा. मराठी मुलगा आहे, मराठीमध्ये बोलत होता. जोगेश्वरी लोकेशन पाठवलं त्याने, तर तिथं जाऊन बघणार होता आपण आणि एक बॅटरी घेण्यासाठी तिकडे जाणार आहे. तर आता मी सध्या टिटवाळ्यामध्ये थोड्याच वेळात तयारी करून आपण निघणार आहोत जोगेश्वरीसाठी. तर मित्रांनो आपली तयारी झालेली आहे आणि आता आपण निघालो आहे स्टेशनला. हे बघा 7:40 झालेत आणि 46 मिनिटाने ट्रेन आहे. 6 मिनिटात आपल्याला स्टेशनला जायचं आहे. तर तिथून मग कल्याणपर्यंत तिथून फास्ट ट्रेन पकडून पुढे जाऊया. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. मित्रांनो आता कल्याण स्टेशनला आहे आणि इथं उतरायचं कारण असं का फास्ट ट्रेन पकडायचं. प्लस आपण तिकीट पण काढलं नव्हता, तर तिकीट पण काढणार आहोत. काउंटरला आपला नंबर लागला आणि जोगेश्वरी रिटर्न तिकीट काढलेलं आहे मित्रांनो. तर तिकीटची प्राईस फक्त आपल्याला 40 रुपये रिटर्न. हे बघा कल्याण स्टेशन आहे. सकाळी सकाळी खूपच गर्दी असते इथं. हे बघा. तर चला ट्रेन पकडूया, कारण गर्दी खूप असणार आहे फास्ट गाडीला. बघा मित्रांनो इथं आपला पडला आहे आणि एक म्हातारा वयस्कर माणूस होता, त्यांनी धक्का दिला. ब्लूटूथ इथं खाली पडले, त्याच्यामुळे ही ट्रेन पकडली नाही मी. बघा दिसतोय का इथे ब्लूटूथ पडला होता माझा. हा ब्लूटूथ द्या ना. थँक्यू. हे काका आले आणि आपल्याला ब्लूटूथ दिला. हा बघा फायनली एका म्हाताऱ्या माणसानं धक्का दिल्यामुळं ब्लूटूथ पडला होता आपला. काय बोलू पण शकत नाही ना, म्हातारे होते. आणि फायनली मित्रांनो आता घाटकोपरला पोहोचलो आहे आणि वेस्टर्न लाईनला चाललो आहे. हे बघा. आणि तिथून इथून ट्रेन चेंज करून आपल्याला जायचं आहे जोगेश्वरीला. आणि जोगेश्वरीमध्ये स्टोर आहे. फायनली मित्रांनो आपण जोगेश्वरीला पोहोचलो आहे आणि इथून काहीतरी 1-1.5 किलोमीटर आहे अंतर. हे बघा ब्रिजवर आहे जोगेश्वरी. जोगेश्वरी स्टेशनला आहोत. आता 9 वाजलेत आणि स्टोअर 11 वाजता ओपन होणार आहे तो बोलला. तर भरपूर वेळ आता येत आपल्याला टाइमपास करावा लागेल बहुतेक, मला असं वाटतं. हे बघा आता सध्या आपण इथून स्टेशनमधून एक्झिट होणार आहोत. पश्चिमेला स्टोअर आहे आणि इथे दुकानं पण अजून पूर्णपणे ओपन नाही झाली.
नाश्ता करून थोडासा टाइमपास करावा लागेल तेच. तर चला पहिले नाश्ता करायला जाऊ, नंतर आपण नाश्त्यासाठी इडली घेणार आहोत. इथे रिक्षामध्ये बसलोय, वेटिंग रिक्षा आहे आणि मीटरनुसार आपण जाणार आहोत. काहीतरी 1.5 किलोमीटर अंतर आहे, बघू किती पैसे होतात. तर 1.5 किलोमीटर अंतर काका घेऊन चालेल. काकांनी तर आपल्याला ॲड्रेस पण सांगितलं आणि काकांसोबतच चालू आहे आता. काका इथून लेफ्ट घ्या का, लेफ्ट घ्या, लेफ्ट. हां हां लेफ्टला जाऊ द्या. हां हां तिथे थांबलो होतो मी आणि काका बोलले का इथे सिटी इलेक्ट्रिशियन याच्याकडे बॅटरी वगैरे सगळं भेटेल म्हणून. इथे काकांना विचारला, ते पण परफेक्ट माहिती नाही दिली त्यांनी काकांनी. ते परत एक लोकेशन पाठवलं आहे आणि इथून परत दुसरीकडे बोलवतं आहे. तर आता 2 किलोमीटर अंतर आहे आणि हे बघा मित्रांनो, एवढ्या आतमध्ये आलो आहे, म्हणजे मेन मार्केटपासून खूप आतमध्ये सण. ड्रोन आहे याच्यामध्ये आणि एक हब बॅटरी. ओके. आणि आपले ब्लूटूथ जे मध्ये चढताना पडले होते. आता पॅक करतो, निघतो. पेमेंट भाऊला 8,000 केलं आहे. थेंडीचा लोगो आहे मित्रांनो आणि इथं बॅनर आहे. मला वाटलं का एखादी रूम आहे, पण काम झालेलं आहे. आपण एक हब घेतला आणि एक बॅटरी. टोटल प्राईस आपल्याला 8,000पर्यंत दिला त्याने. तर आता निघतो आपण घराच्या दिशेला. तसं तिथं स्टोअर खूप आतमध्ये होता आणि येण्यासाठी त्रास झाला, पण खुश आहे. मिनिट ऑफ केल्यानंतर एक छोटीशी विश्रांती. इथे आमरस घेतला आहे, ते पितो मित्रांनो. समोर स्टेशन आहे. आता ट्रेन आली का निघू आपण घराच्या दिशेने. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गावाला आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मात्र मी व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, ह्या टायमाला नक्की सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.